नमस्कार मित्रांनो, मागील भागात आपण 5 अध्यायांचे श्रवण केले. 6वा अध्याय, विष्णूला ज्ञानोपदेश. व्यास म्हणाले, वट पात्रावर पहुडलेल्या विष्णूंची शंका ऐकून हसून देवीने सांगितलं, हे विष्णू, तुम्ही आश्चर्यचकित का झालात? तुम्ही महाशक्तीच्या प्रभावामुळे मला विसरलात का? तुम्हाला पूर्वीही वारंवार सृष्टीच्या प्रलयाचे वेळी जन्म घ्यावे लागले आहेत. ती पराशक्ती निर्गुण आहे, तसेच तुम्ही आणि मी सगुण आहोत. मला सात्विकी शक्ती म्हणून ओळखतात. आता तुमच्या नाभिकमलातून रजोगुणी ब्रह्मदेवाची उत्पत्ती होईल. तोच सर्व लोकांची ब्रह्मांडाची रचना करेल. तो तपशक्तीमुळे संपन्न होईल आणि रचना करू शकेल. त्याच गुणाने पृथ्वी, पाणी वगैरे पंचतत्वांची निर्मिती करेल. इंद्रिय, आत्मा तसेच मन बनविल. त्यानंतर जे बनेल त्याचे निर्माते तेच समजले जातील आणि त्या सर्वांचे पालन करणारे हे विष्णू तुम्ही समजले जाल. हे महामते, आपण क्रोधित झाला की आपल्या भुवयांपासून रुद्राची उत्पत्ती होईल. ते घोर तप करून तामसी शक्ती प्राप्त करून घेतील आणि त्या शक्तीच्या जोरावर कल्पाच्या अंतकाळी या सृष्टीचा संहार करतील. हे मधुसूदना, मी नेहमी आपल्या जवळ राहीन. माझा विश्वास सदा आपल्या जवळ असेल. विष्णूने म्हटलं, हे वररोहे, आता मी जो अर्धा श्लोक ऐकला होता तो अतिशय कल्याणप्रद असा होता. तो कोणाचा होता, कोणी म्हटला होता? हे वरने, मला त्याबद्दल अत्यंत जिज्ञासा आहे. निर्धन जसा नेहमी धनाचे चिंतन करतो, तसाच मी सदाही त्या अर्धा श्लोकाचे स्मरण करतो. व्यास म्हणाले, विष्णूंचे हे बोलणे ऐकून मंद हास्यवदना देवी म्हणाली, हे चतुर्भुज, हे शौर्य, तो अर्धा श्लोक त्या पराशक्तीद्वारे सांगितला गेला आहे. तोच त्या भगवतीचा अत्यंत पवित्र, कल्याणमय आणि सर्वश्रेष्ठ मंत्र आहे. हे अरिमर्दन, मला वाटते की भगवतीची आपल्यावर अतिशय कृपा आहे. म्हणूनच तर हा अतिशय गुप्त असा मंत्र तिने फक्त आपल्याला दिला आहे. तो आपण सदा आपल्या मनात ठेवा, कधी विसरू नका, कारण तो मंत्र म्हणजे सर्व शास्त्राचे सार आहे. महाविद्येने तो स्वतः प्रकाशित केलेला आहे. तिन्ही लोकात याहून अधिक श्रेष्ठ असे काहीही नाही. आपण भगवतीचे आवडते असल्यामुळेच केवळ तिने तो मंत्र आपल्याला दिला आहे. व्यास म्हणाले, महालक्ष्मीने असे सांगितल्यामुळे भगवान विष्णूंनी तो अर्धा सर्वश्रेष्ठ श्लोक आपल्या हृदयात जपून ठेवला. काही काळ लोटल्यानंतर त्याच्या नाभिकमलातून ब्रह्मदेव उत्पन्न झाले आणि हेच ब्रह्मदेव दैत्यांना घाबरून विष्णूला शरण आले होते. त्यावेळी भगवान विष्णूंनी मधु कौटब या महाभयंकर दैत्यांशी युद्ध करून त्यांचा संहार करण्यापूर्वीच या मंत्राचा जप केला होता. भगवान विष्णूंना जप करताना पाहून ब्रह्मदेव त्यांना म्हणाले, हे देवेश, आपण कोणाचा जप करता आहात? आपल्याहून श्रेष्ठ असे कोणी आहे का, ज्याच्या स्मरणाने आपणास एवढी प्रसन्नता वाटते आहे? विष्णू म्हणाले, हे महाभाग, जी कार्यकारण लक्षणा शक्ती तुझ्या ठिकाणी तसेच माझ्याही ठिकाणी आहे, तीच देवी कल्याणकारिणी होय. संपूर्ण विश्व या शक्तीच्या साहाय्याने स्थित आहे. तीच शक्ती साकार आणि सनातनी आहे. या चराचर विश्वाची निर्मिती करणारी देवीच प्रसन्न होऊन जीवांना मोक्षही देत असते. ती परमा विद्याचं मोक्ष हेतू आहे. ती सनातनी देवी सर्वेश्वराची ईश्वरी म्हणजे संसार बंधनाची हेतू स्वरूपही आहे. मी तसेच तू आणि हे संपूर्ण विश्व तिच्या चित्तशक्तीपासून निर्माण झाले आहे. हे निष्पाप, मी सांगितले आहे यात तू मुळीच संदेह ठेवू नकोस. त्या श्लोकार्थ जे काही सांगितले आहे तेच सत्य आहे. द्वापार आणि युगात हे विस्तृत होईल. व्यास म्हणाले, अशा प्रकारे नाभिकमलावर बसलेल्या ब्रह्मदेवाने ते भागवत ऐकले व तेच त्यांनी नारदांना सांगितले. प्राचीन काळी तेच भागवत नारदांनी मला सांगितले होते. त्याचाच आधार घेऊन मी आता विस्तृत करत आहोत. म्हणून हे महाभाग, देवी चरित्राने युक्त, पंचलक्षण संपन्न, ब्रह्मसंमत असे हे भागवत तुम्ही अवश्य वाचा. सूत म्हणाले, व्यासांनी आपले पुत्र शुकदेव यांना आणि मलाही भागवत वाचायला सांगितले, म्हणून मग मी ते वाचले. शुकदेवही भागवत वाचून झाल्यानंतर व्यास आश्रमातच राहू लागले, परंतु त्यांच्या मनाला शांती लाभली नाही. योग मार्गाने जात असताना शुकदेवांनी पितरांची कन्या तिवरी नावाच्या सुंदराशी विवाह केला. त्यांना कृष्ण, गौरप्रभ, भूरी आणि देवश्रुत असे 4 मुलगे आणि कीर्ती नावाची एक कन्या झाली. त्या कन्येचा विवाह त्यांनी विभ्रजाचा मुलगा अनुह याच्याशी केला. कीर्ती आणि अनुह यांना अत्यंत प्रतापी आणि ब्रह्मज्ञानी असा ब्रह्मदत्त नावाचा मुलगा झाला. काही काळ लोटल्यानंतर ब्रह्मदत्ताने नारदांकडून उपदेश प्राप्त करून घेऊन अत्युत्तम ज्ञानासहित योग मार्ग प्राप्त केला. त्यांनी मग मुलावर राज्यभार सोपवून ते स्वतः
बद्रिकाश्रमाकडे गेले. तेथे जाऊन त्यांनी माया बीज मंत्र प्राप्त करून घेतला आणि ते पूर्ण ज्ञानी झाले. नारदांमुळे त्यांना या मोक्षदायी नामाची प्राप्ती झाली. इकडे शुकदेवांनीही व्यास आश्रम सोडला व कैलास पर्वतावर ते जाऊन राहिले. तेथे त्यांनी तप करून अनिमा आणि महिमा या सिद्धी प्राप्त करून घेतल्यानंतर त्यांनी कैलास शिखरही सोडून दिले आणि ते आकाशात राहू लागले. अध्याय 7. शंतनू गंगा विवाह. सूत म्हणाले, हे ऋषींनो, चतुर्वर्ग देणारी ही परमशक्ती म्हणजेच आदिशक्तीला प्रणाम करून मी पुराणाची ही शुभ कथा सांगतो. कोणत्याही रूपाने ज्या वाग्वत बीजाचे उच्चारण केले जाते त्या शाश्वती सिद्धीची प्राप्ती होते. इच्छित फलदायिनी अशा त्या देवीचे स्मरण आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करून घेण्यासाठी आपण नित्य केले पाहिजे. उपपरिचर नावाचा एक अतिशय धार्मिक, सत्यप्रतिज्ञ तसेच ब्राह्मणाचा आदर करणारा राजा होऊन गेला. तो धर्माचे पालन करणारा असल्याने सर्व लोकात प्रसिद्ध होता. त्याची अतिशय सुंदर अशी पत्नी होती. तिचं नाव गिरिका होते. त्या राजाला अत्यंत पराक्रमी असे 5 पुत्र होते. ते सर्व वेगवेगळ्या भूखंडाचे राजे होते. एकदा वनात गेल्यानंतर राजाला आपल्या पत्नीची अतिशय तीव्रतेने आठवण झाली. तेव्हा त्याला समोर एक शेण पक्षी दिसला. शिकार आटपून राजा काही दिवसांनी घरी परतला. यमुना नदीच्या किनारी काही कोळ्यांनी मासे पकडण्यासाठी पाण्यात जाळे टाकले. त्याच वेळी किनाऱ्यावर त्यांना एक लहानशी सुंदर बालिका एकटीच दिसली. तिचे त्या कोळ्यांनीच पालन पोषण केले होते. हीच ती मत्स्यगंधा. सूत म्हणाले, पराशर मुनी तीर्थयात्रा करीत असताना यमुना नदीच्या तटावर आले. त्यांनी एका कोळ्याला नावेतून पैलतीरी नेण्यास सांगितले. त्याने आपली कन्या मत्स्यगंधा हिला हे काम सांगितले. तिने पराशर मुनींना पलीकडे द्वीपात नेऊन सोडले. त्या मुलीला पाहून मुनींच्या मनात कामजागृती निर्माण झाली. काही काळाने मत्स्यगंधेने एका तेजस्वी मुलाला जन्म दिला. पुढे तपश्चर्या करून हा पुत्र मोठा तपस्वी बनला, ते म्हणजेच व्यास. द्वीपात जन्म झाल्यामुळे त्यांचे नाव द्वैपायन असे पडले. सूत म्हणाले, राजा प्रतीपच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा शंतनू राजा झाला. शंतनू मृगयेत अतिशय दक्ष असे. असाच एकदा मृगयेला गेला असताना मृगनयनी आणि श्रेष्ठ आभूषण धारण केलेली सुंदर युवती पाहून तो प्रसन्न झाला. तिला लग्नाबद्दल विचारल्यावर त्या स्त्री रूपधारी गंगेने राजाकडे वचन मागितले. राजाने विचारताच तिने सांगितले की मी माझ्या मनाप्रमाणे वागेन. मला विरोध कराल तेव्हा मी आपला त्याग करून कुठेही जाईन. राजाने तिला वचन दिले. मग ती राजा शंतनूबरोबर त्याच्या राजभवनात निघून गेली. जेव्हा गंगा गर्भवती झाली तेव्हा राजाला खूप आनंद झाला. तिला वसुपुत्र प्राप्ती झाली, पण तिने लगेच त्याला पाण्यात सोडून दिले. राजाला खूप वाईट वाटले, पण अशा प्रकारे तिने 7 वसुपुत्रांना जलसमाधी दिली. जेव्हा 8वा वसू होणार होता तेव्हा राजा खूप चिंतित झाला. त्याने राणीजवळ आपल्या पुत्राचे जीवन मागितले. राणी कुपित झाली आणि तिने आपल्या पुत्राला शंतनूच्या स्वाधीन करून सांगितले की या पुत्राला अष्टम वसू म्हणून ओळखले जाईल. याला प्राप्त करून तू सुखी हो, असे म्हणून ती अंतर्धान पावली. राजा शंतनू पुत्र प्राप्तीमुळे अतिशय प्रसन्न झाला. अध्याय 8. पांडवांची उत्पत्ती. सूत म्हणाले, राजा शंतनू मृगयेचे शौकीन होते. एकदा असेच मृगयेसाठी गेले असता ते यमुनाकाठी जाऊन पोहोचले. तेथे त्यांना एक सुंदर युवती बसलेली दिसली. ती शृंगाररहित असून मलिन वस्त्रे धारण केलेली असूनही अतिशय आकर्षक दिसत होती. त्यांना गंगेचे स्मरण झाले. त्यांनी तिच्याजवळ जाऊन तिची चौकशी केली. ती केवट कन्या सत्यवती होती. तिच्या प्राप्तीसाठी राजा तिच्या पित्याकडे निषेधाकडे गेले. निषेधाने राजाला अट घातली की माझ्या कन्येच्या पुत्रालाच आपले राज्य मिळाले पाहिजे. त्याची ही अट ऐकून शंतनू राजा चिंताक्रांत झाले. त्यांना आपल्या गंगापुत्र भीष्माची आठवण झाली आणि निषेधाला काहीच उत्तर न देता ते तेथून परतले. पित्याला चिंतेत पाहून त्यांचा मुलगा देवव्रत म्हणजेच भीष्म त्याच्याजवळ गेला आणि त्याने पित्याला चिंतेचे कारण विचारले असता राजाने उत्तर दिले, हे पुत्रा, तू माझा एकुलता एक मुलगा आहेस. तू शूर, बलवान आणि युद्धनिपुण आहेस, परंतु एकटाच असल्याने तू युद्धात कामास आलास तर मी निराश्रित होईल. हीच मला काळजी आहे. आणखी काही चिंता आहे, पण मी ते तुला नाही सांगू शकत. सूत म्हणाले, महाराजांचे हे बोलणे ऐकून गांगेय आपल्या रुद्ध मंत्राकडे गेला आणि त्याच्याद्वारे त्याने आपल्या पित्याच्या चिंतेचे कारण काय आहे हे जाणून घेतले. आणि गांगेय मंत्र्यासह निषेधाच्या घरी गेले. त्यांनी नम्रतापूर्वक त्या केवटाला सांगितले, आपली कन्या मला माते समान आहे. आपण तिला निःसंकोच महाराज शंतनूंना द्यावी.
निषाद म्हणाला, हे महाभाग, आपण माझ्या कन्याशी विवाह करा, कारण महाराजांना मी तिला दिली तर तिचा मुलगा राजा बनणे शक्य नाही. गांगेय म्हणाले, मी तिचा सेवक बनेन, ती माझी माता होईल, तिचाच मुलगा राज्य करीन, मी कधीच राज्याची अभिलाषा धरणार नाही. निषाद म्हणाला, आपण म्हणता हे खरे आहे, पण आपला एखादा बलवान मुलगा जर राज्य जिंकून घेईल तर माझी कन्या दुःखी बनेल. गांगेय म्हणाले, मी अजैवन ब्रह्मचारीच राहीन, लग्न करणार नाही, तुमच्याबरोबर मी प्रतिज्ञा करतो. सूत म्हणाले, गांगेयाची ही प्रतिज्ञा ऐकून निषादाने आपली कन्या सत्यवतीचा विवाह राजा शंतनूशी लावून दिला. अशा प्रकारे राजा शंतनूचा सत्यवतीशी विवाह झाला. तिला 2 मुले झाली, पण ती अल्पायुषी ठरली. मग व्यासांपासून आंधळ्या धृतराष्ट्राची उत्पत्ती झाली. दुसरी राणी व्यासांना पाहून लाजेने फिक्कट पडली होती. व्यास क्रोधित झाले, त्यामुळे त्यांना पांडुवर्णाचा मुलगा झाला. त्या पांडूशीच कुंतीचा विवाह झाला. पांडूची दुसरी पत्नी मद्रराजाची कन्या माद्री होती. एकदा शिकारीला गेले असता राजाने मृगरूपाने विहार करणाऱ्या मुनींची हत्या केली. मरताना त्या मुनीने राजाला शाप दिला की समागम काळीच तुला मृत्यू येईल. शाप ऐकून दुःखी झालेला राजा आपले राज्य सोडून वनात जाऊन राहिला. त्याच्या 2ही भार्या आपल्या सतीधर्माप्रमाणे राजाबरोबर वनात जाऊन राहू लागल्या. वनात गंगेच्या काठी मुनींच्या आश्रमात राहून राजा धर्मशास्त्र ऐकू लागला, कठोर तप करू लागला. धर्मशास्त्र वाचता वाचता त्याला एकदा एका मुनीने सांगितले, हे परदम, पुत्रविहानाला स्वर्गप्राप्ती होत नाही, म्हणून काही करून पुत्रप्राप्तीचा उपाय करायला हवा. अंशज, मुलीचा मुलगा, क्षेत्रज, गोलक, कुंड, सोहोड, कानिनकृत, वनात सापडलेला अनाथ बालक आणि दत्तक इतक्या प्रकारचे पुत्र एकापेक्षा दुसरा कनिष्ठ मानले गेले असले तरी वडिलांच्या संपत्तीचे वारस मानले जातात. हे ऐकून पांडूने कुंतीला सांगितले, आपल्याला पुत्रप्राप्तीसाठी काहीतरी करायला हवे. तेव्हा कुंती म्हणाली, सर्व कामना पूर्ण करणारा एक मंत्र मला माहीत आहे. हा सिद्धी प्राप्त करून देणारा मंत्र मला महर्षी दुर्वास ऋषींकडून मिळाला आहे. हे महाराज, मी या मंत्राने देवीची कृपा मिळवू शकते. मग पतीच्या आज्ञेने कुंतीने धर्मराजाला स्मरून मंत्र बोलला. तेव्हा तिला युधिष्ठिर झाला. वायूच्या स्मरणाने भीम, इंद्राच्या स्मरणामुळे अर्जुन असे 3 पुत्र प्राप्त झाले. पतीच्या सांगण्यावरून दयाळू कुंतीने माद्रीलाही तो मंत्र दिला. माद्रीने अश्विन कुमाराचे स्मरण करून नकुल आणि सहदेव अशा 2 पुत्रांची प्राप्ती करून घेतली. अशा प्रकारे 5ही पांडवांची उत्पत्ती देवाच्या कृपेने क्षेत्रज रूपात झाली. 1 वर्षाचे अंतर या सर्व भावंडांमध्ये होते. एक दिवस मृत्यूयोग आल्याने राजा पांडू माद्रीकडे आकृष्ट झाले, पण शाप माहीत असल्यामुळे त्यांनी त्याचा विरोध केला. तरीही तिचे न ऐकल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आणि जमिनीवर पडले. अध्याय 9. मृत कौरव दर्शन. सूत म्हणाले, द्रौपदी 5 पांडवांची पत्नी झाली. तिला अतिशय सुंदर असे 5 पुत्र झाले. भगवान श्रीकृष्णाची बहीण सुभद्रा हिचे हरण अर्जुनाने केले व ती त्यांची पत्नी झाली. सुभद्राचाच मुलगा अभिमन्यू होता. अभिमन्यू युद्धात मारला गेला. तसेच द्रौपदीचे पुत्र मारले गेले. अभिमन्यूची पत्नी म्हणजे सम्राट विराटची कन्या उत्तरा. हिला हा महायुद्धानंतर 1 पुत्र झाला होता, परंतु अश्वत्थामाने त्यांच्यावर बाण सोडून त्या अग्नीत त्याचे भस्म करून टाकले. तरीही बाण अग्नीने मृत झालेल्या या बालकाला श्रीकृष्णांनी आपल्या सामर्थ्यावर पुनर्जीवन दिले. संपूर्ण वंशाचा नाश झाल्यानंतर जन्म घेतलेला म्हणून हा बालक सर्व भूमंडलावर परीक्षित या नावाने प्रसिद्ध झाला. आपल्या 100 पुत्रांचा मृत्यू झालेला पाहून अत्यंत दुःखी झालेल्या अशा धृतराष्ट्राला भीमाचे माग वागणे सहन करीत पांडवांच्या राज्यात दिवस कंठावे लागले. शोकाकुल गांधारी ही कसेबसे जीवन जगत होती आणि त्यांचे हे दुःख पाहून युधिष्ठिर दुःखी मनानेच त्यांची सेवा करीत होता. नंतर संजयाकडून कुंतीला कळाले की धृतराष्ट्र घर सोडून वनात चालला आहे. हे ऐकून तीही आपल्या मुलांच्या प्रतिकारास न जुमानता त्यांच्याबरोबर वनात गेली. त्यांना असे वनात निघालेले पाहून भीम आणि अन्य कौरव दुःखी अंतकरणाने त्यांच्याबरोबर गंगा तटापर्यंत गेले आणि तेथून जड अंतकरणाने परत आले. धृतराष्ट्र वगैरेंनी जान्हवी किनारी शतयूप आश्रमाजवळ जाऊन तेथे आपली पर्णकुटी बनवली आणि तेथे राहून ते तप करू लागले. त्यांना घर सोडून वनात जाऊन राहायला लागून जेव्हा 6 वर्ष झाली तेव्हा त्यांच्या विरहाने दुःखी झालेल्या युधिष्ठिराने त्यांना भेटून येण्याचे ठरविले आणि तो आपल्या भावंडांना म्हणाला, स्वप्नात मला माता कुंती फारच अशक्त झालेली दिसली, म्हणून मला वाटते की आपण सर्व एकदा वनात जाऊन माता कुंती तसे धृतराष्ट्र इत्यादींना भेटून यावे.
कदाचित येथेच महात्मा विदुर संजय हेही भेटतील. तर मग तुम्हालाही त्या सर्वांना भेटाव्यासे वाटत असेल तर चला आपण सर्वजण वनात जाऊन त्यांना भेटून येऊया. त्यांचे हे बोलणे ऐकून त्यांचे भाऊ सुभद्रा, द्रौपदी, उत्तरा तसेच इतर अनेक नागरिक शतयूप आश्रमाकडे जायला निघाले. तेथे जाऊन त्या सर्वांनी त्या वनात तप करणाऱ्या आपल्या अपेष्टांचे दर्शन घेतले. त्यांना भेटून त्यांची कुशल पाहून ते तेथेच बसले असता व्यासांसह नारद तेथे आले. तसेच इतर अनेक ऋषीमुनीही तेथे युधिष्ठिराजवळ आले. व्यास आसनावर बसता कुंती म्हणाली, व्यास मुनी, कर्णाला मी त्याच्या जन्मानंतर कधीच पाहिले नाहीये. त्याला पाहावे असे मला वाटते. तरी आपण मला फक्त एकदाच त्याचे दर्शन घडवा. हे महाभाग, आपण सर्व समर्थ आहात म्हणून माझी एवढी इच्छा आपण पूर्ण करा. तेव्हा गांधारी म्हणाली, युद्धाला निघाल्यावर मी दुर्योधनाला कधीही पाहिले नव्हते. म्हणून हे मुनी श्रेष्ठ व्यास, मलाही अर्जुनासर दुर्योधनाचे दर्शन घडवा. तसेच सुभद्रा म्हणाली, हे तपोधन, हे सर्वज्ञ, मलाही माझ्या प्राणप्रिय मुलगा अभिमन्यू पाहावासा वाटतो. तरी आपण मला त्याचे दर्शन घडवण्याची कृपा माझ्यावर करा. असे हे सर्वांचे म्हणणे ऐकून व्यासांनी प्राणायामाच्या साहाय्याने सनातनी देवीचे ध्यान केले आणि सायंकाळच्या वेळी त्यांनी युधिष्ठिर आदींना गंगेच्या काठी बोलवले. त्यांनी स्वतः त्यांच्या पवित्र जलात स्नान केले आणि त्या जगतजननीची ते स्तुती करू लागले. व्यास म्हणाले, हे देवदेवी, आपण प्रकृती आणि पुरुषांना आनंद देणाऱ्या सगुण निर्गुण ब्रह्म स्वरूपात तसेच मणिद्वीपावर निवास करणारा आहात. जेव्हा ब्रह्मा, विष्णू, इंद्र, वरुण, यम, अग्नी इत्यादींचे अस्तित्व नव्हते तेव्हा आपण विद्यमान होता. अशा या भगवतींना मी नमस्कार करतो. जेव्हा जल, वायू, पृथ्वी, आकाश आणि त्यांचे गुण तसेच इंद्रिय, अहंकार, मन, बुद्धी आणि रवी, शशी हे नव्हते तेव्हापासून आपण विद्यमान होता. अशा आपणाला मी नमस्कार करतो. या सर्वांना जेव्हा आपण आपल्यात सामावून घेऊन सत्व, रज, तम इत्यादी गुणांसह लिंगकोश सुषुप्तीमध्ये आणून कल्पतामध्ये स्वच्छेने विहार करीत असतात तेव्हा ज्ञानी लोक आपल्या गतीसह आपणाला जाणतात. हे माते, या सर्व मंडळींची इच्छा आहे की आपले मृत अपेष्ट एकदा पाहावे. तरी आपण एकदा त्यांचे दर्शन घडून या लोकांची इच्छा पूर्ण करा, कारण माझ्यात त्यांची मनोकामना पूर्ण करण्याचे सामर्थ्य नाही. सूत म्हणाले, अशा प्रकारे व्यासांनी विनंती केल्यानंतर भुवनेश्वरी मायेने मृत कौरव पांडवांना बोलून त्या जन्मलेल्या मंडळींना त्यांचे दर्शन घडविले. दर्शनामुळे संतुष्ट झालेले युधिष्ठिर व इतर लोक सर्व मुनींचा निरोप घेऊन आणि व्यासाविषयी कृतज्ञतेचे उद्गार काढीत आपल्या राजधानीकडे परतले. अध्याय 10. परीक्षिताला शाप. सूत म्हणाले, पांडव वनातून गेल्यानंतर तिसऱ्या दिवशी त्या वनात दावानल लागल्यामुळे कुंती, गांधारी यांच्यासह धृतराष्ट्र जळून मरून गेले. विप्रशाप मिळाल्यामुळे सर्व यादवांचाही नाश झाला. म्हणून मग बलरामाने योगबलाने आपल्या देहत्याग केला. तसेच भगवान श्रीकृष्णाने सुद्धा शाप खरा होण्यासाठी एका व्याध्याच्या बाणाने जखमी होऊन शरीर त्याग केला. वसुदेवाने जेव्हा ही बातमी ऐकली तेव्हा देवी भगवती भुवनेश्वरीचा जप करीत करीत त्यांनी आपले प्राण त्यागले. या सर्व घटनांमुळे अर्जुनाला फार दुःख झाले. त्याने प्रभाक्षेत्री जाऊन यादवांचे क्रियाकर्म यथासांग पार पाडले आणि तो इंद्रप्रस्थाला परतला. तेथे आल्यावर अनिरुद्धचा मुलगा वज्र याला यदुकुलाचे राज्यपद दिले. युधिष्ठिराला जेव्हा यादवांच्या नाशाची तसेच श्रीकृष्णाच्या देहत्यागाची बातमी कळाली तेव्हा त्याला फार दुःख झाले. त्याचे मन हिमालयात जाण्याचे ठरवले आणि 36 वर्षाचा परीक्षित त्या उत्तरेच्या मुलाला आपल्या राज्यावर बसविले. अशा प्रकारे 36 वर्ष राज्य केल्यानंतर द्रौपदी आणि आपल्या भावांसह युधिष्ठिर वनात निघून गेला. हिमालयात गेल्यावर ह्या सर्वांनी प्राणत्याग केला. इकडे परीक्षितानेही स्वतः अतिशय हे धार्मिकपणाने राहून 60 वर्ष उत्तम प्रकारे राज्य केले. एकदा तो शिकारीसाठी वनात गेला होता, पण बराच वेळ त्याला शिकार काही मिळाली नाही. तो दमला. खूप ऊन लागल्यामुळे त्याला तहान लागली, म्हणून तो चालत चालत अशा एका ध्यानमग्न ऋषीजवळ गेला आणि त्याने त्यांच्याजवळ पाण्याची याचना केली. परंतु बराच वेळ झाला तरी मुनींनी काहीच उत्तर दिले नाही. असे पाहून राजा फार क्रोधित झाला. त्याने रागाच्या भरात एक मृत सर्प आपल्या धनुष्याच्या टोकाने उचलून त्या ऋषींच्या गळ्यात अडकविला. तरी सुद्धा मुनी समाधीस्थच होते. म्हणून मग राजा आपल्या राजधानीकडे परत आला. त्या मुनींचा मुलगा गविजात हा सुद्धा आपल्या पित्याप्रमाणे महान तपस्वी होता. तो वनातच जवळपास खेळण्यात मग्न होता. तेथे येऊन त्याच्या काही मित्रांनी त्याला सांगितले की कोणीतरी तुझ्या वडिलांच्या गळ्यात मृत सर्प घातला आहे. हे ऐकून गविजात अतिशय
क्रुद्ध झाला. त्याने आपल्या हाती जल घेऊन शाप दिला की ज्या कोण्या पाप्याने माझ्या वडिलांच्या गळ्यात मृत सर्प घातला आहे त्याला 7 रात्रीनंतर तक्षक चावेल. शापवाणी कानी पडल्यावर राजा परीक्षित फार काळजीत पडला. काही झाले तरी शाप हा खरा होणारच हे माहीत असल्यामुळे त्या अतिशय घाबरलेल्या राजाने आपल्या वृद्ध मंत्र्यांना ताबडतोब बोलावून घेतले. तो मंत्र्यांना म्हणाला, त्या ब्राह्मणाने मला शाप दिला आहे. तो माझ्याकडून झालेल्या अपराधामुळेच दिला आहे हे नक्की. आपण सर्व मिळून यातून काही मार्ग काढा आणि माझे प्राण वाचवा. नंतर त्याने उत्तम रक्षकाची नियुक्ती केली. त्याने अतिशय भव्य व उंच असा प्रसाद मुद्दाम बनवून घेतला आणि सर्वात उंच अशा ठिकाणी तो आपल्या मंत्र्यासह जाऊन राहिला. नंतर त्याने गौरमुख नावाच्या मुनींना गविजाताकडे पाठवले आणि त्यांच्याकडे निरोप दिला की माझ्याकडून हा घोर अपराध झाला आहे तरी मला क्षमा करून उपशाप द्यावा. त्याच दिवशी तक्षक नागाला परीक्षिताला दिलेल्या त्या शापाची हकीकत कळली. म्हणून मग त्याने मनुष्य रूप घेऊन परीक्षितांच्या राज्याकडे प्रयाण केले. राजधानीत पोहोचल्यावर त्याला कळाले की राजाने मंत्र औषधी वगैरेंनी सुरक्षित अशा भवनात आपले वास्तव्य केले आहे. मग तो विचार करू लागला की अशा भवनात मी कोणत्या मार्गाने प्रवेश करू इच्छितो. विचार करता करता त्याला एक युक्ती सुचली की आपण आपल्या सर्प मित्रांना मुनिवेश घेऊन राजाकडे पाठवावे. या विचाराप्रमाणे लगेचच त्याचे मित्र ऋषी मुनी आदी तपस्व्यांची रूपे घेऊन फळे फुले इत्यादी वस्तू राजाला भेट म्हणून देण्यासाठी घेऊन गेले. ते राजाच्या नव्या भवनासमोर जाऊन उभे राहिले. रक्षकांनी जेव्हा त्यांना येण्याचे कारण विचारले तेव्हा ते म्हणाले, आम्ही तपोवनातून आलो आहोत, आम्ही राजाला भेटायला आलो. तेव्हा रक्षकांनी त्या मुनींना सांगितले की राजाची आज्ञा अशी आहे की ते आता कोणालाच भेटू शकत नाही. आपण सर्वजण उद्या राज्य सभेत भेटण्यासाठी यावे. एका ब्राह्मणाच्या शापामुळे बिहून जाऊन राजाचे सर्वच ब्राह्मणांना या भवनात प्रवेश देण्यास मज्जाव केला आहे. हे ऐकून ते तपस्वी रूप सर्प म्हणाले, अरे बरे आहे, आम्हाला प्रवेश नसेल तर आम्ही प्रवेश मागत नाही, पण आम्ही ही फुले फळे आणि मंत्राभिषिक्त जल तुमच्या जवळ देतो. तेवढे राजाला तुम्ही घेऊन द्या आणि आमचा आशीर्वादही राजाला सांगा. रक्षकांनी त्यांच्या सांगण्यावरून राजाला त्या वस्तू नेऊन दिल्या. राजाने त्या स्वीकारल्या. मग ते सर्व तेथून निघून गेले. राजाने फक्त एक फळ स्वतःसाठी ठेवून घेतले आणि बाकी सर्व फळे आपल्या मंत्र्यांमध्ये वाटून टाकली. स्वतःसाठी ठेवलेले फळ राजाने स्वतः फोडले. तेव्हा त्यात त्याला एक लहानशी अळी दिसली. पण ती अळी पाहून राजाच्या मनात आले की या अळीच्या रूपाने तक्षकच येथे आपल्यापर्यंत येऊन धडकला आहे आणि आता हे फळ भक्षण करतानाच तो आपल्या गळ्याला वेढून त्या प्रचंड विषाने आपणास मृत्यूच्या स्वाधीन करणार. अत्यंत भीतीदायक विचाराने तो राजा थरथर कापू लागला आणि क्षणार्धात बेशुद्ध होऊन पडला व त्यातच त्याचा अंत झाला. मंत्र्यांना वाटले तक्षक आळीचे रूप घेऊन आला आणि त्या राजाचे हे प्राणहरण केले. अध्याय 11. जनमेयाचा सर्पयज्ञ. सूत म्हणाले, महाराज, परीक्षित मृत्यू पावल्यानंतर मंत्रीगणांनी त्याचे क्रियाकर्म सर्व यथासांग केले. नंतर चांगला मुहूर्त पाहून प्रजेला प्रिय असलेला राजपुत्र जनमेजयाला राज्यसिंहासनावर बसवले. द्रोणाचार्यांनी जसे अर्जुनाला किंवा परशुरामाने जसे कर्णाला धनुर्वर्धात पारंगत केले होते तसेच कृपाचार्यांनीही जनमेजयाला धनुर्वर्धात पारंगत करून सोडले. वेदातही तो पारंगत झाला होता, त्यामुळे तो महाबली आणि अजय झाला. धर्मशास्त्राचा नाता आणि जितेंद्रिय राहून तो युधिष्ठिराप्रमाणे राज्य करू लागला. काशीराज सुवर्णवर्मा याने आपली सुंदर कन्या वपुष्टमा हिचा विवाह जन्मय याच्याशी करून दिला. अशा प्रकारे राजा जन्मय आपल्या चतुर आणि मंत्र्याच्या सहाय्याने राज्यकारभार सुव्यवस्थितपणे करत होता. तेव्हा एक दिवस उत्तंक नावाचा एक मुनी तक्षक सर्पाकडे त्रस्त झाल्यामुळे हस्तिनापुरी आला. राजाकडे येऊन उत्तंक मुनी म्हणाले, हे राजन, कार्य अकार्य कोणते हे तुला कळत नाही. कर्तव्य तू योग्य प्रकारे बजवत नाही आहेस. तुला राग लोभ काही भावना नाही आहे. तू बालकासारखी कृती करत आहे. वैर्याशी कसे वागावे हे तुला कळत नाही. यावर राजा म्हणाला, हे मुनिवरा, माझ्याकडून कोणत्या वैर्याचा प्रतिकार केला गेला नाही. मला हे माहीत नाही. जर आपण सांगितले तर मी जरूर माझे कर्तव्य करीन. तेव्हा उत्तम मुनी म्हणाले, हे भरतश्रेष्ठा, तुझ्या पित्याला तक्षकानेच अपमृत्यू घडवला. त्यांनी
त्यांनी स्नानदानादी न करताच हा देह ठेविला. तेव्हा त्यांच्या उद्धारासाठी तू सर्प नष्ट कर, त्याकरता तू अंबाबुंक नावाचा यज्ञ कर. सर्पयज्ञ केल्यावर तुझ्या पित्याला सद्गती मिळेल. राजा म्हणाला, ठीक आहे, मी सर्पयज्ञ करून माझ्या पित्याला मृत्यूचा बदला घेईन. राजाने मग आपल्या मंत्र्यांना बोलवून यज्ञाची सर्व व्यवस्था करायला सांगितले. मंत्र्यांनी गंगा किनारी पवित्र भूमीवर यज्ञासाठी विस्तृत अशी वेदी तयार केली. आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण झाल्यावर आणि सर्वज्ञ आणि वेदविद्या पारंगत विद्वान ब्राह्मण येऊन पोचल्यावर यज्ञास प्रारंभ झाला. यज्ञ झालेला पाहून तक्षक खूप घाबरला आणि बिहून तो इंद्राकडे गेला. इंद्राला शरण जाऊन त्याने स्वतःला यज्ञापासून वाचवण्याची विनंती केली. शरण आलेल्या तक्षकाला इंद्राने अभय दिले. ही गोष्ट जेव्हा उत्तंकाला कळाली तेव्हा त्याने इंद्रासह तक्षकाला आव्हान दिले. तेव्हा तक्षकाने आपला भाचा आस्तिक मुनी याचे स्मरण केले. आस्तिक मुनी हे जरात्कारूचे हे पुत्र. त्यांनी यज्ञशालेत प्रवेश केला आणि राजा जनमेयाची स्तुती केली. त्या बालरूप असलेल्या श्रेष्ठ पंडिताला पाहून राजाने त्यांचे पूजन केले आणि त्याला इच्छित वस्तू मागण्यास सांगितले. ही संधी साधून मुनी आस्तिक याने राजाला यज्ञ न करण्याचे वचन मागितले. सत्यपालक जन्मयाने ते वचन त्याला दिले आणि त्याच्या पालनासाठी सर्पयज्ञ करायचे स्थगित केले. राजाच्या मनाला शांती मिळावी म्हणून वैशंपायनाने विस्ताराने राजा जन्मयाला महाभारताचा इतिहास कथन केला. जेव्हा महाभारत श्रवणाने राजाच्या मनाला शांती मिळाली नाही तेव्हा त्याने व्यासांना विचारले, माझ्या मनाला शांती केव्हा लाभेल? सूत म्हणाले, जन्मयाचा हा प्रश्न ऐकून व्यास म्हणाले, हे राजा, मी तुला गुप्त आणि अद्भुत असे भागवत पुराण कथन करतो, ते तू श्रवण कर. या श्रवणाने धर्म अर्थ काम मोक्ष सर्वांचे ज्ञान तुला उत्तम प्रकारे होईल, तुझे कल्याण होईल. जर तुला वाटत असेल की आपला वंश पवित्र झाला नाही तर तू भक्तिपूर्वक देवीचे एक मंदिर बांध, त्यामुळे शांती मिळेल, सिद्धी प्राप्त होतील. परमभक्तीने प्रसन्न होऊन भगवती तुझ्या इच्छेप्रमाणे कुलवृद्धी करेल. ब्रह्मादी देवही ज्या भगवती देवीच्या आराधनेत मग्न असतात त्या देवीचा यज्ञ तू कर, तिचे पुराण श्रवण कर, म्हणजे तुला शांती मिळेल व तुझ्या पित्याला अक्षय स्वर्ग लाभ. तर मित्रांनो, आजच्या भागात आपण 6 ते 11 या अध्यायांचे श्रवण केले. देवी माता आपल्या सगळ्यांच्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करो ही देवीच्या चरणी प्रार्थना. पुढील अध्याय श्रवणासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.